नमस्कार, मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आहोत आणि या मतदारसंघामध्ये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करणार आहेत गणेश निंबाळकर। आता नेमके उभे काय राहिले, त्यांच्या अजेंड्यावर कुठले प्रश्न आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आता जर आपण मुख्यमंत्र्यांचं म्हणणं जर पाहिलं कांद्याच्या बाबतीत, मुख्यमंत्री म्हणतात आम्ही निर्यात बंदी उठवली, अनुदान दिलं, तसं नाफेडची खरेदी सुरू केली, एवढं सगळं आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो, कांदा उत्पादकांसाठी करतो, मग तुम्ही असं का म्हणता? निर्यात बंदी उठवली कधी हो? जेव्हा कांदे नसतात आमच्याकडे तेव्हा निर्यात बंदी उठवली। तुम्हाला ही पॉलिसी शिकवायला कोण होतं मला त्यांना विचारायचं। त्यांनी 8 दिवसापूर्वी निर्यात बंदी उठवली आणि 8 दिवसात अफगाणिस्तानातनं कांदा आयात केला। एकतर तुमच्याकडे कांदा आहे म्हणून तुम्ही निर्यात बंदी उठवली, मग जी वस्तू आपण विकली तीच वस्तू दुसऱ्या दिवशी घरात विकत आणतो का? काहीतरी चुकतंय ना। काय पॉलिसी आम्हाला समजू देत नाही एकदा तुमची, तो प्रश्न। आणि जितकी निर्यात बंदी घातक ठरली ना तेवढंच हे नाफेड हरामखोर घातक ठरलं। 36 रुपयाचं नोटिफिकेशन, पहिली खरेदी 2,45,000 मेट्रिक टनाची, 75,000 मेट्रिक टनाचं जे त्यांनी टेंडर काढलं होतं त्यात पहिलं नोटिफिकेशन हे 36 रुपयाचं काढता आणि 15 दिवसानं तुम्ही त्या ठिकाणी 17-18 रुपयाने कांदा विकत घ्यायचं नोटिफिकेशन काढता। किती हरामी आहे। म्हणजे 36 रुपये कांदा बाजारभाव तुम्हाला जाऊ द्यायचे नाहीत, सरकारने केलंय बरं काही। 36 रुपयाचं कोणी काढलं नाफेडनं? केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडनं ती सूचना यायच्यात आणि दररोज बाजारभाव बदलते राहायचे। 15 दिवसात 36हून 14-16 रुपयावर आणणारे या हरामी सरकारला नाफेडनं जेवढं मारलं ना, हे निर्यात बंदीने जेवढं मारलं ना तेवढंच नाफेडनं मारलं। 12-15 रुपये कांदा किलो यांना यावं आवश्यक आहे। मग सांगा, या 12-15 रुपये किलोच्या कांद्याच्या कार्यकाळात तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवले, 99-2000चे हे बाजार आहे। 99-2000ला इंधनाचे रेट काय होते? तेवढं जरी आपण कंपॅरिझन करायला गेलं तर इंधनाचे रेट किती पटीने वाढलेत। त्याच इंधन आम्ही मशिनरीत टाकणार आहोत, ते मशिनरीत टाकूनच आम्ही मशागत करणार आहोत, त्यातनं कांदा ती प्रक्रिया ते फार सांगायला गेलं तर वेळ लागेल। पण जर तुम्ही एका बाजूला सगळ्याच निविष्ठांचे दर कुठे गेले, आज आत्ता या म्हणजे आजची 100-200 रुपयाने खताचे 50 किलो मागाच्या गोणीचे रेट वाढले आज बरं का। म्हणजे तुम्ही एका बाजूला 1500 रुपये त्या गृहिणीला देतायत आणि त्याच 1500च्या ऐवजी 3000 रुपये खादीला जास्तीचा खर्च करायला लावतायत। किती वेड्यात काढणारी ही योजना तुम्ही कोणासाठी फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आमिष द्यायचे आणि पुन्हा आम्हाला त्यात गुरफटवायचे। आपण त्याच्याकडे येऊच। दुसरा प्रश्न आहे मक्याचा। आता आम्ही आपल्या सगळ्यात नाशिक जिल्ह्यामध्ये फिरतो, मक्याची आवक बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होते। शेतकऱ्यांची मोठी नाराजी आहे की मक्याचे भाव आता दिवाळीनंतर पडलेले 500 ते 700 रुपयाने। काय झालं, मागच्या कालखंडात 2200 आणि 2500 रुपये 2022-2500चा मक्याचा बाजार भाव होता। साहजिक हे शेतकरी उन्हाळ्यात ज्याला बाजार आहे एका आशेनं त्या पिकाकडे जातो। पर्जन्य काळ झाला, त्या पर्जन्य काळामध्ये लागलेला मकाचा क्षेत्र जास्त होतं आणि लागलेल्या त्या मकाच्या क्षेत्रात जास्त होतं, यांचं नियोजन नसल्यामुळं आज ते मकाचं क्षेत्र 1000 रुपयाने तुटलं। एका हेक्टरात, एका एकरात 1000 रुपयानं जर तुमचे 40 क्विंटल जर एकरी मका होत असेल, 40,000 रुपये तुटले ना राव। 40,000 रुपये कुठली तरतूद आहे पुन्हा भरपाई देण्याची? चिडतील नाही तर काय होतील? मक्याच्या भावासंदर्भात काय मागणी आहे तुमची? मकाच्या भावासंदर्भात यांनी हस्तक्षेप केला पाहिजे। MSP काय आहे मकाचा, त्या MSPच्या पुढं थोडंसं चालू द्या ना। MSP साठी खरेदी केंद्र उभारा ना, पण खरेदी केंद्र उभारा असं म्हणायची भीती वापरायला लागली। हे ना त्या कंपन्यांच्या ताब्यात देऊन नाफेडसारखी त्याच्यातही हरामी करू म्हणून शासनाकडं खरेदीचा हस्तक्षेप करण्याची योजना मागायला गेलं की काळजात धस व्हायला लागतं। माफिया राज तयार झालं। आज ज्यांच्याकडं कांदा खरेदीचा हस्तक्षेप करायला लागला, माफिया तयार झाली, मारतात शेतकऱ्यांना। कोणतं मारतात? फिजिकली मारतात आणि मानसिकही मारतात। पीक विम्याच्या बाबतीत आता तुम्ही सापडले म्हणून एक प्रश्न विचारतो, म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। जेव्हा आम्ही असा पीक विम्या संदर्भातला प्रश्न उपस्थित करतो, शेतकरी नेते म्हणतात आम्ही झगडून आणला, कृषी विभाग म्हणतो इथं आमची योजनाच आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारच होतं। तुम्ही सापडले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो। एक लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पीक विमा म्हणजे कलेक्टरची ऑर्डर होती मिड सीझनचं यांना पीक विमा द्यावा, मिड सीझनचा पीक विमा द्यावा, त्यांनी फेटाळलं, ते अपिलात गेले, सगळं करून अपिलं त्यांची फेटाळली गेली। यांनी कशाची पीक विम्याची तरतूद केली? तुम्ही मला प्रश्न विचारला, तुम्ही मला सांगा यांनी पहिलं कोणाला त्या ठिकाणी पीक विम्याचं पेमेंट दिलं? यांनी ज्यांना तक्रार दिली म्हणे त्यांनाच पीक विम्याचं। ज्या प्रदेशात दुष्काळ आहे, ज्या प्रदेशात पिण्याच्या पाण्याचे वांदे आहे, आणि तुम्ही कशाच्या तक्रारीची अपेक्षा करताय? अतिवृष्टी, गारपीट, म्हणजे किती इनबॅलन्स आहे, किती चुकीचं वागताय लक्षात आलं का? बाजरी या पिकाचा पीक कापणी प्रयोगाचा अहवाल, त्याचा रिपोर्ट असं सांगतो किती पटीनं खाली आलाय माहिती आहे तुम्हाला? 7 वर्षाची सरासरी आहे त्या पिकाची चांदवड तालुक्यातली मंडळानिहाय सरासरी 1695 किलोग्रॅम प्रति एकर। आणि या वर्षीची किती होती? 23-24ची 5 किलो प्रति एकर। केवढा दुष्काळ आहे लक्षात आलं?
म्हणजे 99.99% तरतूद त्या ठिकाणी कमी झाली, सरासरीचं उत्पन्न कमी झालं. मग आम्ही तो धागा धरून म्हटलं जर बाजरीवर पाऊस नाही पडला तर सोयाबीन, मका आणि कांद्यावर काय इंद्रदेव स्वतः शावर टाकीत होता का? आता राजकीय नेत्यांचं जर आपण सध्या प्रचारामध्ये सगळीकडं शेतकरी दिसतोय, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने सुद्धा आणि विरोधकांच्या बाजूने सुद्धा, म्हणजे निवडणुका शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर होत आहेत असं चित्र सध्या तरी त्यांच्या बोलण्यातून प्रचारातून दिसून येत आहे. नाही, निवडणूकच नाही, शेतकरी सुद्धा आता शेतकऱ्याच्या मुद्द्यावर मतदान करणार आहे. मागच्या काळात कोणी म्हणत असेल ना महाविकास आघाडीचे 11 खासदार निवडले, कांद्याचे 11 खासदार निवडले. येणाऱ्या कालखंडात कांद्याचा जेव्हा संघर्ष होईल ना, या 11 खासदारांना म्हणावं हा मुकुट दूर डोक्यावर आहे ना, तो काटेरी आहे, जपून ठेवा. आता तुम्ही जे काही पोटतिडकीने प्रश्न मांडतायत, अगदी म्हणजे बच्चू भाऊंची आठवण येतील, आमच्या विदर्भातले बच्चू भाऊ. पण बच्चू भाऊंचं राजकारण आम्ही मागच्या काही वर्षांपासून पाहिलं, तिथे सत्तेच्या जवळ जाणारं दिसलं की आधी महाविकास आघाडी असेल, नंतर महायुती असेल. तर मग नेमकं शेतकऱ्यांनी कसं, कारण बच्चू भाऊंना सुद्धा शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की नेमकं तुम्ही असं का करताय, तर उद्या आम्हाला हे चित्र परत असं दिसणार का? एक लक्षात घ्या, एकदा मागे कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यावेळेस महाविकास आघाडीचं नुकतंच सरकार बसलं होतं आणि बच्चू भाऊ त्या ठिकाणी राज्यमंत्री झाले होते. मी त्यांना म्हटलं भाऊ कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आपल्याला ती बैठक लावायचं काय झालं, एकदा दोनदा तीनदा. त्यावेळेस बच्चू भाऊनी वैतागून एक सांगितलं, अरे मी 3 पत्र दिले, तो सीएम बैठक लाविना म्हणे. काय बोलले? सीएम बैठक लाविना. मला त्यात उद्विग्नता दिसली. एक लक्षात घ्या, सरकार कुणाचं आहे, कुणाच्या सरकारात जाऊन बसले हे आम्हाला महत्वाचं नाही, त्या सरकारातनं आमचं काय मिळालं, आमची काय बांधिलकी त्या सरकारनं जपली, त्यासाठी सरकार काम करत असेल, महायुती असू देत, महाविकास आघाडी दे किंवा अजून कुणाचं सरकार बसू दे, त्याबद्दल आम्हाला काय नाही. आमच्या असलेल्या रोजच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाला किती महत्त्व दिलं गेलं. त्या ठिकाणी जर समजा नुसतं बच्चू भाऊ कडूनच येतात, बाकीच्यांचं काय?